लक्ष्मी येण्याआधीचे दिसतात हे 51 संकेत. दूध अचानक ओघळणे. पारंपरिक समजुतीनुसार दूध हा समृद्धीचं प्रतीक आहे. त्याचं ओघळणे संपत्तीचे आगमन सूचित करते. काय करावे? दूध जिथे ओघळले तिथे स्वच्छ करा. देवघरात छोटा दीप लावा. पाणी अनपेक्षितपणे जास्त वाहणे. नळात पाणी भरपूर येणे. पीक, संपत्ती आणि वाढ यांचे प्रतीक. काय करावे? नळ पाणी व्यवस्थित तपासा. घर स्वच्छ ठेवा. तुळशीला पाणी द्या. हातातून ग्लास पडूनही तुटत नाही. अपवादात्मक संरक्षण घरात सदृढतेचे सूचक. त्यावेळेस काय करावे? त्या जागेची पवित्रता राखा. दिवा लावा. कोणीतरी अचानक नारळ देणे. नारळ सापडणे. नारळ देवत्याशी जोडलेला आहे. आशीर्वादाचे लक्षण. त्यावेळेस काय करावे? नारळ देवघरात अर्पण करा किंवा 5 लोकांना काही देवाणघेवाण करा. पांढरा कबूतर पक्षी घरात येणे. सौख्य, शांतता आणि शुभवार्तेचे संकेत. त्यावेळेस काय करावे? पक्ष्याला त्रास देऊ नका. घरात दीप आणि थोडे खडे ठेवा. रस्त्यावर घरात नाणी सापडणे. अचानक आर्थिक लाभाचे संकेत असतात ते. त्यावेळेस काय करावे? नाणे स्वच्छ करून देवघरात ठेवा किंवा दान करा. घरातील लहान मूल अनपेक्षितपणे खूप हसणे, आनंदी असणे. घरात आनंद व समृद्धी येणार आहे असे मानले जाते. घरात साधेपणाने गोड अन्न वाटा. बच्चे अभिषेक करा. तुळशी झपाट्याने वाढणे. नवीन पाने येणे. घरात देवी सदृश्य उपस्थिती आणि लाभ. काय करावे? त्यावेळी तुळशीची चांगली सेवा करा. पवित्र पाणी अर्पण करा. स्वप्नात देवी लक्ष्मी दिसणे. थेट पूर्वलक्षण शुभ कार्याचे आगमन असते ते. स्वप्न लक्षात ठेवा. सकाळी देवाला नमस्कार करा. त्यावेळी सोन्यासारखा प्रकाश, सुनहरा ठिपका दिसणे. संपत्तीचे प्रतीक आणि शुभतेची जाण असते ती. घरातील अलमारी नगदीकडे लक्ष द्या. छोटी पूजा करा. चांदीचे चमचे, नाणे सापडणे. घरात मौल्यवान वस्तूंच्या आगमनाचे संकेत असते ते. त्यावेळी ती वस्तू देवघरात ठेवा किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवा. कोणताही स्तोत्र नसताना घरात गोड फुलांचा सुवास येणे. दिव्य उपस्थितीचे लक्षण आहे ते. घर स्वच्छ करून दीप लावा. पवित्र पाण्याने शुद्धी करा. दीप मोमबत्ती दीर्घकाळ शांतपणे जळत राहणे. घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहणार आहे. दीपात काळजी घ्या. देवपूजा वाढवा. त्यावेळेस हे 2 उपाय करा. अचानक अर्पणासाठी फुले घरात आढळणे. देवी कृपेचे संकेत असतात ते. फुले देवाला अर्पण करा आणि मिष्टान्न वाटा. पक्षी दाराशी घेरतो किंवा दाराजवळ बसेल. शुभवार्ता किंवा आदराचे चिन्ह असते ते. दार स्वच्छ ठेवा. बाहेर दीप लावा. त्यावेळी गाय घराजवळ येणे. ग्रामीण पारंपरिक दृष्टीनं अत्यंत शुभ संपत्तीचा संकेत असतो तो. गायीला अन्न द्या. सत्कार करा. त्यावेळी कोणीतरी अनपेक्षित भेट देऊन काही देवाणघेवाण करणे. नाविन्य आणि लाभ येण्याची शक्यता. त्यावेळी काय करावे? भेट स्वीकारून कृतज्ञता प्रकट करा. झाडावर थोड्याही काळात भरपूर फुले, फळे येणे. प्रकृती लाभाची निशाणी असते ते. त्या झाडाचे रक्षण करा. फळांची आराधना करा. रस्त्यावर, बागेत दुर्लक्षाने शिंपडलेले अन्न धान्य सापडणे. अन्नधान्याच्या समृद्धतेची खूण असते ती. त्यावेळी थोडे दान करा किंवा देवाला अर्पण करा. घरात अचानक शांतता किंवा शांत वातावरण व आनंदी वातावरण जाणवणे. सकारात्मक ऊर्जा, शुभ वेळ येणार असते. कुटुंबासमवेत थोडी पूजा किंवा ध्यान करा. बाहेरून घरात सोन्याचा किंवा सुवर्णकणा दिसणे. वैभवाचे संकेत असतो तो. कुठूनही अचानक मिठाई, खाण्याचे पदार्थ मिळणे. सणासारखी कृपा, खर्चात लाभ. त्यावेळी गोड वाटून द्या. पिटीकरण करा. घरात पुरातन वस्तू अचानक उजळून दिसणे. नेहमीपेक्षा जास्त चमक दिसणे. ऐश्वर्याचं संकेत असतं ते. त्यावेळी त्या वस्तूची काळजी घ्या. घरात मोलाचे, काचेचे, सिल्वरचे सामान सुरक्षित राहणे. तोड न होणे. रक्षण व समृद्धी असते ती. घरात आरोग्य व शांती राखा. त्यावेळी चिमण्या, पंखीचा समूह घराजवळ जास्त असणे. कुटुंबात आनंद व मेहमान यांचे आगमन होणे. त्यावेळी घरातील खिडक्या स्वच्छ ठेवा व जेवण वाटा. आकाशात अचानक रंगीत इंद्रधनुष्य दिसणे. नैसर्गिक शुभचिन्ह आहे ते. त्यावेळी घरात हलकी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करा. दारी प्रकाश लांबून पडणे. शांतता व सौभाग्याची सूचना असते ती. रात्री हलका दीप लावा. पारिवारिक एकत्रित वेळ द्या.
एखादी जुनी वागलेली समस्या अचानक सुटणे, समाधान मिळणे. समस्या सोडल्याने घरात सुस्थिती येईल. त्यावेळी आभार माना. छोटंसं दान करा. रात्री घरात एखादा मंद, गोड आवाज ऐकू येणे, कोणीतरी मंत्रसदृश्य, आंतरिक शांतीचे संकेत असतात ते. त्यावेळी ध्यान, जप करा. एखाद्या स्थानिक देवस्थानातून घंटा आवाज आपोआप ऐकू येणे. त्यावेळी ती घंटा किंवा आवाज कुठून येतो ते बघा. देवस्थानात सन्मान द्या. घरात अचानक आंबट मिठासारखा चविष्ट पदार्थ स्वतः तयार होणे. आहारसंपन्नतेचा संकेत असतो तो. त्यावेळी नातेवाईकांना भोजन वाटा. वाटेवर, दरवाजाजवळ एखादी छोटी सोन्याची, चांदीची वस्तू आढळणे. धनलाभाचे सूचक असते ते. त्यावेळी ती वस्तू सुरक्षित ठेवा आणि पूजेत आचरण करा. घरातील झाडांवर बऱ्यापैकी मधमाशा, परागाचे प्रमाण जास्त असणे. फळपीक व समृद्धी संकेत. त्यावेळी झाडांना नुकते पाणी द्या आणि त्यांची काळजी घ्या. दिवसभर दरवाजावर अनपेक्षित भेटवस्तू ठेवले जाणे. लोकांचं आशीर्वाद आणि समृद्धी असते. त्यावेळी भेट स्वीकारून दान करा. घरातील वस्तू अचानक जास्त प्रमाणात टिकून राहणे, जसे खाद्यसाठा टिकणे, आर्थिक सुरक्षिततेचे संकेत असते ते. त्यावेळी अन्नदान करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय लक्ष्मी माता.